जवळजवळ मला वाटतं 48वं वर्ष आहे हा गराटे ब्रँड या कलगीतुऱ्यात असेल लोककलेत कोकणात आहे. आता कलगीतुऱ्याला म्हणायचं झालं तर सुगीचे दिवस आले आणि सांगायचं झालं तर हाऊसफुल तर बरेचसे शो होते. म्हणजे तुम्ही म्हणता 80-90 पण हाऊसफुल होते चांगले शो. आजच्या कार्यक्रमाला म्हणजे सुरांची जुगलबंदी खास करून तुम्हाला यूट्यूबरचं की तुम्ही लोकांनी ही लोककला एवढी एक्सप्लोअर केली म्हणून आम्ही शाहीर म्हणून लोकांपर्यंत जास्त पोहोचलो ना, जास्त नावावर पण आलो. मला आजपासून सलग 10 कार्यक्रम दिला तरी 10 कार्यक्रमाला नवीन गाणी द्यायची आपली तयारी. नमस्कार मंडळी, आपण आज भेटणार आहोत आपल्या दादांसोबत. दादांना सर्वच ओळखतात पण त्यांच्याशी आपण जस्ट जाणून घेऊया, कारण पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये आहेत दादा आणि खूप छान वाटतं आहे. आज मुंबई रंगमंचावर 3 फेब्रुवारी 2026 आहे, शुक्रवार आहे आणि पाऊससुद्धा खूप बाहेर आहे. तरीही रसिक प्रेक्षक आज तुफान गर्दी करणार आहेत या आपल्या कार्यक्रमाला. तर चला तर मग दादांशी भेटून आपण त्यांच्याशी बोलून घेऊया की त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आणि आत्ता जो कार्यक्रम आहे त्याबद्दल. तर नमस्कार दादा, आपल्याला सर्वच ओळखतात तर आपले थोडक्यात ओळख सांगा. मी आपल्या सगळ्यांचं लाडका गायक शाहीर सुशांत आणि आज 3 जुलै दादरमध्ये शिवाजी नाट्य मंदिरला कार्यक्रम आहे. त्यानिमित्तानं अक्षय आगरे दादांची भेट झाली. ओके, खूप छान वाटलं दादा. तुमचा जो प्रवास आहे लोककलेचा, आपलं नमन म्हणा, कलगीतुरा, शक्तितुरा, तर ती सुरुवात तुमची अनेक व्हिडिओमध्ये पाहिली आहे मी, पण आपल्या पण रसिक प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम म्हणजे सगळ्यांचा आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो, कारण लोकांनी पाऊस असताना सुद्धा एवढं भरभरून प्रेम दिलं आहे. आणि प्रवास म्हणाल तर हे काय पिढी जात आहे, वडिलांकडून माझ्याकडे आले, त्याच्यामुळं प्रवास खूप मोठा आहे पण पिढी जात आहे, त्याच्यामुळं लोकांना प्रचलित आहे आणि बरीच वर्ष कार्यक्रम करतो आहे. तर त्याच्यामुळे रसिकांचं प्रेम आहे, लोकांचं प्रेम आहे, म्हणून आजपर्यंत या कलेमध्ये टिकून आहे. जवळजवळ मला वाटतं 48वं वर्ष आहे हा गराटे ब्रँड या कलगीतुऱ्यात असेल लोककलेत कोकणात आहे. आणि 2 वर्षांनी मला वाटतं अर्धशतक होईल. नक्कीच नक्कीच, असेच कलाकार आपल्याला घडायला हवेत आणि तुम्ही जो वारसा पुढे नेत आहे त्याबद्दल विशेष तुमचं कौतुक आहे दादा. आज जो आपला कार्यक्रम आहे, आज शुक्रवार आहे, तरीही रसिक प्रेक्षक खूप छान पद्धतीने आणि ह्याच्या आधीसुद्धा कार्यक्रम 80-90% कार्यक्रम चालत आहेत. तर ह्याच्या आधी असे नव्हते, जास्त कमी प्रमाणात लोकांचं इकडे येणं होतं, कलगीतुरा पाहण्याचा एक दृष्टिकोन होता. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता कलगीतुऱ्याला म्हणायचं झालं तर सुगीचे दिवस आले, कारण लोक जास्त प्रमाणात, कारण लोक आता मुंबईला कामाधंद्यासाठी आहेत. गावाला तुम्ही बघताय गावाची कंडिशन काय आहे, तर त्या हिशोबाने लोकांना आता ते कौतुक वाटतं, कुतूहल वाटतं. आताच्या नवीन पिढीला बऱ्याच अंशी ह्या गोष्टी माहिती नाही आहे. तर आता जेव्हा सोशल मीडिया तुमच्यासारख्या लोकांमुळे जेव्हा हे सोशल मीडियावरती जातं आहे तेव्हा लोकांना आकर्षण होतं ह्या गोष्टीकडे की आपली लोककला एवढी समृद्ध आहे, म्हणून जास्त करून लोक त्या लोककलेकडे वळले. आणि सांगायचं झालं तर हाऊसफुल तर बरेचसे शो होते. म्हणजे तुम्ही म्हणता 80-90 पण हाऊसफुल होते चांगले शो, कारण कलाकार असतील किंवा गायक असतील, जे सगळे आहेत ते आपले योगदान या लोककलेसाठी चांगलं देतात. चांगले शाहीर, चांगले गायक या लोककलेत यायला लागले, नवीन पिढी उतरायला लागली, त्याच्यामुळे लोकांना चांगली उत्सुकता आहे या कलेबद्दल. ओके, आजच्या कार्यक्रमाची तयारी कशी झाली आपली? आजच्या कार्यक्रमाची तयारी एकदम जोरात. अच्छा, तुमच्या मते आता तुम्ही गाणी आहेत ती तुम्ही स्वतः लिहिता की किंवा स्वतःची लेखणी आहे? हो. बघा, खूप छान अशी लेखणीसुद्धा असते आणि तोडीस तोड उत्तर देण्याची ताकदसुद्धा वडिलांकडे आहे. नाही, ते वडिलांची कृपा आहे, त्यांनी सगळं जाताना देऊन केलेली आहे, त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून एवढं सगळं चाललं आहे. नाही, खूप खूप यावर्षीचा पहिलाच कार्यक्रम मुंबईचा आहे. मग मुंबई रंगावरच्या मंचावरचा पहिला आहे. ओके, खूप छान. आपल्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा. आणि आपलं नमन कलेबद्दल आपलं खूप छान अशा गाणी आपण तुम्ही स्वतः लिहिता किंवा कसं काय? स्वतः लिहितो. आमचे एक वर्धन माझे नाट्यनमन मंडळ आहे, त्याच्यामध्ये एक लेखक आहेत संतोष जाधव म्हणून, ते लिहितात. तर दोघांचं कॉम्बिनेशन करून आम्ही गाणी लोकांपर्यंत सादर करतो आणि चांगला रिस्पॉन्स आहे लोकांना. खूप छान वाटतं, कारण नमन लोककला की शक्तितुरा आपल्या वडिलांचं सुद्धा मी सुद्धा पाहिलेत व्हिडिओ. आणि कारण प्रत्यक्षात भेटता नाही आलं, एकदा शोला आलो होतो गावच्या साईडला, पण तेव्हा आपल्याला काही एवढं काही चॅनलबद्दल किंवा लोककलेबद्दल एवढं माहिती नव्हतं, पण बघितलं दाभोळ साईडला होतं. पण खूप छान वाटलं की तुमच्यासारखे आपले कलाकार आहेत ते असे आपण कोकणची लोककला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपले जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? प्रतिस्पर्धी म्हणायचं झालं तर प्रतिस्पर्धी असताना म्हणू शकत नाही. त्यांचासुद्धा मुंबई रंगमंचावरचा पहिला कार्यक्रम आहे आणि मला वाटतं त्यांच्या आयुष्यातला त्यांचा 2रा-3रा कार्यक्रम असावा. प्रतिस्पर्धी नाही म्हणत, पण एक चांगली गोड आवाजाचे गायक आहेत आणि कोकणात त्यांचंसुद्धा मोठं नाव आहे. तर आजच्या कार्यक्रमाला म्हणजे सुरांची जुगलबंदी लोक बऱ्याच अंशी प्रत्येक बाजूनं बघतात, पण आज सुरांची जुगलबंदी चांगली लोकांना बघायला मिळेल आणि लोक म्हणजे मंत्रमुग्ध होते ही अपेक्षा करतो. अच्छा, खूप छान. जास्त वेळ घेत नाही आपला, आपण जी थोडीशी मुलाखत दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरोखर
म्हणजे मी आभार मानतो की कोकणातल्या माझ्या किंवा ह्या महाराष्ट्रातल्या ही लोककला बघणाऱ्या सगळ्या रसिकांचं आणि खास करून तुम्हाला यूट्यूबरचं की तुम्ही लोकांनी ही लोककला एवढी एक्सप्लोअर केलीत म्हणून आम्ही शाहीर म्हणून लोकांपर्यंत जास्त पोचलो ना, जास्त नावारूपाला आलो. तर तुमचे सगळ्यात महत्त्वाचा आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासारख्या ज्ञानिवंत शाहिरांमुळे आमची जी तुम्ही स्तुती करत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण बरेचशा ठिकाणी आपल्याला चित्रीकरण करण्यास भेटत नाही, पण आपण जे अवेलेबल करून देत आहे त्यामुळे आपण एक्सप्लोअर करण्यामध्ये आम्हालासुद्धा खूप आनंद होतो. बाकीचे शाहीर काय नाही देत किंवा काय नाही तो मला काय माहीत नाही, तो त्यांचा प्रश्न असेल, पण जे देत आहेत आपली स्वतःची देखणी असते. मला आजपासून सलग 10 कार्यक्रम दिला तरी 10 कार्यक्रमांना नवीन गाणी द्यायची आपली तयारी आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही चित्रीकरण करू नका किंवा लोकांपर्यंत गोष्टी पोहोचवू नका. कारण हे आज कार्यक्रम मला भेटतात, कोकणातले असतील किंवा मुंबईतले असतील, जे मला कार्यक्रम भेटतात ते तुमच्यामुळं लोकांपर्यंत तुमच्यामुळं आमचे व्हिडिओ पोहोचतात आणि त्याच्यामुळं लोक आम्हाला म्हणतात की बाबा आमच्या इथे येऊन कार्यक्रम करा. तर तुम्हाला नाही म्हणणं हे म्हणजे खूप छान वाटतं आहे की असे शाहीर आहेत आपल्या कोकणात जे प्रोत्साहन देत आहेत आणि खरंच खूप छान वाटलं. आपल्या या आजच्या कार्यक्रमासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दादा. धन्यवाद.